आशीर्वादामधून प्रतिवर्षी आपण हा अतिशय सुंदर असा नाम जप यज्ञ अर्थात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अगदी छोटीशी वस्ती तो सुंदर हा कार्यक्रम आपण आयोजित करतात। न विसरता न विसंबता मलाही फोन करतात आणि भगवान श्री हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण सर्व वैष्णव समुदायांसह भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी भोलेनाथाच्या चरणारविंदी ही बाग पुष्प समर्पित करण्यासाठी अनेक संत महापुरुषांना आपण आमंत्रित करतात, बोलवतात। गोष्टी छोटी आहे पण त्या छोट्या गोष्टीला न परवडणारा भार आपण सहज झेपतायत, सहज झेलतायत आपण तो भार करतायत आपण ते सर्व। त्याचं कारण आपलं संघटितपणा, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून विचाराचा समन्वय साधून सर्व तरुण माता भगिनी असतील, त्यानंतर माझे प्रौढ अगदी वडीलधारी मंडळी असतील, आपण सर्वजण या वस्तीतील सर्वांच्या समन्वयामधून एकोप्यामधून जिव्हाळ्यामधून आणि या सर्व भगवत भक्त ही आपले सर्व ग्रामस्थ आहेत। वेगळं याच्यात कोणीच नाही, नामोल्लेख वेगळा करावा असं तर मला वाटत नाही। सर्व आपलेच आहे, गाणारे वाजवणारे समृद्ध असा आज लाटणगावचा हा समूह पाहायला मिळतो आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज माझ्या वाट्यालाही उपांत्य दिवसाची अर्थात जागराची सेवा येते। तशा खऱ्या अर्थाने माझा भरपूर जागर झालेला आहे, ती जागर नेमकी माझ्याच वाट्याला येते। मी त्यांना म्हटलं कशाला म्हटलं मला नाही सेवा घ्यायची म्हटलं। मी रात्री उठलेलो आहे 5 वाजता, झोपलो होतो 1:30 वाजता। किती झोप झाली माझी? 1:30 दिवसभर। तुम्ही जर कोणी आले असेल काल केदारेश्वरला शिवरात्रीला कोणी आलता तुमच्यापैकी? यात्रा होती ना, पाहिलं ना तुम्ही? अगदी श्रावण महिन्यातली जशी यात्रा असावी तद्वत तितक्या तत्परतेने समाज तिथे होता। दिवसभर बसून त्याच्याही रात्री लवकर उठलेलो, हे सर्व असा प्रवाह। तसं झोपतच मी इथे आलो, चांगल्यापैकी गागर करू आपण जसा होईल तसा। सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण मी सर्वांना विनम्र भावने अभिवादन करतो, सेवेकर बोलतो। विठ्ठल मागणं देवाकडे आहे। श्री महाराजांचे विशेष